tell me one thing. Here is only this tea garden or any farming is there? No, only tea plant. In Munnar. Yeah. And in Kerala, rice, jawari, makkah. No, this area only tea plant. The Surinelli town. Then after area, this cardamom plantation is available. Elaichi, cardamom. Cardamom, that's available this area. No rice is there? Rice idhar nahi hai. Kerala, Aluva, Ernakulam, Ernakulam. Aluva. Oh, there is a farming. Other side, Okay. rice and rubber. That is available. This Ah, area rubber is there. Rubber is there. rural area is only tea leaf and cardamom. Where we can get free rubber? Rubber. Free. Rubber. No. There is the cost. Yeah. How much? I don't know. Rubber not purchase with that. Anna, what is your name? Deepak. Deepak Anna is very cool guy. Deepak Anna. One RDO office. This one. Every 3 months. कोलुकुमलाई जीप सफारी ते म्हणतात की ह्या गाड्यांना हे 3 महिन्याला दर 3 महिन्याला हे स्टिकर बदलावेच लागतात आणि प्रायव्हेट गाडी अलाउड नाही आहे. जसं की उत्तर आपल्या केदारनाथला सुद्धा ऋषिकेशवरनं पुढं गेल्यानंतर ते गंगाच्या पुढं हे कुठलं होतं गौरीकुंडापासून जे आपण वरती जातो तर तिकडं पण प्रायव्हेट व्हेकल अलाउड नसतात. सो ते सांगतात की प्रायव्हेट व्हेकल इकडे अलाउड नाही आहे आणि नसणारच ना. काय भाई रस्ता कसलाय कोण येणार आहे और एनिथिंग एल्स बट दिस आल्सो गुड. अण्णा युअर दिस स्टेट इज गुड व्हेरी गुड यू आल्सो गुड ड्रायव्हर. बाहेर कुठे गेलं ना ॲप्रिशिएट करायला शिका मित्रांनो. सगळीकडे कंप्लेंट नाही करायच्या. चहाच्या मळ्याची जी झाडं आहेत ना तर त्यांची जी लाईफ असते ती सांगतात की हे 20 ते 25 वर्ष असते आणि ही चहाचे मळे म्हणजे चहाचं जे झाडं दिसतात तुम्हाला ते 12ही महिने इकडंच असतात. त्यांना विचार जर लीव कट केल्या तर परत त्या येतात कधी. अण्णा इफ वी कट दॅट लीव्स टुडे देन when it will grow Next growth 10 years 15 days. 15 days 15 days. ओके 15 दिवसानंतर ते परत पानं येतात. म्हणून आहे ना इकडं सगळीकडं हाच विषय. अण्णा टेल मी वन थिंग. टुडे इज इलेक्शन. Today election. Who will win? I don't know. But just tell me who will. I think. What is your thought? LDF. LDF. What about BJP? Kamal Full. No. That is not there here. And if that is winning, then vote chori is there. Right or not? Which election is this? Municipality? MLA? No. Panchayat. Local. Okay. ग्रामपंचायत ओके विलेज okay village. But he told and yesterday 2 guys told that if BJP come then vote chori is there. Which language you are using here? This area only Tamil. Also Malayalam is available. This area. Okay. केरला मल्याळम. Yeah. This area Kerala. Understood. Yeah, that border is there. But Tamil people is Also there. So that's why all peoples are using both language, Malayalam and Tamil. Okay. अरे बोलले थोडं कळत तर नाही ना. म्हणजे कसं आहे मित्रांनो आपण जे आता गेलतो कोलुकुमलाई ठीक आहे. हे मी मगाशी नाही तुम्हाला की स्टेट डायरेक्ट दुसरं आहे त्यामुळे आपलं परमिट वगैरे बनवून घेत असते. त्यामुळे ना या साईडला म्हणजे या साईडला ठीक आहे पर्टिक्युलरली या साईडला आहे ना तमिळ आणि मल्याळम दोन्ही बोलले जातात. कारण की बॉर्डर असल्यामुळे दोन्ही साईडची लोक आहेत ना त्याच्यामुळं आता वाद नाही. बट खरं सांगतो तुमचं पण छान वाटलं जे काय 2-3 दिवस फिरतोय ना. लोक खरंच पोलाईट आहे. लँग्वेज डिफरन्स असू शकतो थोडा त्याच्यामुळे पण लोकांशी नीट बोललं ना ते नीटच बोलतील. असं काय तुम्हाला खेळक्याव नाही करणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या आईला डायरेक्ट आला कार्य करणारच. अरे भाई असाच विषय.
पण इकडे आहे जरा समजूतदार लोक आहेत आणि म्हणून हे सुशिक्षित राज्य आहे. मित्रांनो काल आपण गेलतो ना तिकडं ते स्पाइस फॅक्टरीला, तिकडं ती बाई म्हणली होती की नाही का माणसं खूप चांगली होतात, हुशार होतात, स्मार्ट होतात, स्किन हेअर वगैरे वगैरे. ठीक आहे, तर मला तुम्हाला फक्त एक सांगायचं. ठीक आहे, इकडेचे लोक आहे ना ब्राह्मी शतावरी ते सगळं असं खातात नाही का, खातं म्हणजे लावतात बिवतात, त्याच्यामुळे ते हुशार. आणि यांची लिटरसी म्हणजे साक्षरतेचं प्रमाण आहे ना जवळपास 100च्या दरम्यान आहे. ते का माहिती का, ते ब्राह्मी आणि शतावरी आणि अश्वगंधा आणि बरंच काय काय हे करतात, त्याच्यामुळं यांची लिटरसी सगळ्यात महान. आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे यांच्याकडे साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून इथं BJP नाही आहे. अजून जस्ट मुद्दामून सांगायचं. ठीक आहे, कोणाशीही ठीक आहे, प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते आणि प्रेमाची भाषा जेवढी गोड आहे ना तेवढी कुठलीच भाषा नाही आहे. आरेला कार्य करून असं काही होत नसतं. ठीक आहे, तर पुढे ना तो बसून देत नव्हता, त्याशी थोडंसं बोललो आणि मग त्याने बोलून द्यायचं करून दिलं. शप्पथ सांगतो, तारक मेहता शोने आम्हाला हे शिकवलेले. कडक. आता कसं वाटतंय? एक नंबर. नुसतं दागड ते ना मित्रांनो, हे गेलं आता इकडं, त्याचे दिसतंय इकडं. मित्रांनो चहाच्या मळ्यामध्ये जे काम करणार आहेत ना त्यांच्याकडे ते कॉटेजेस, कारण की आपल्यासारखं नाही आहे MIDC ते असं काम करणारे बिरणारे 2-2 तास या 2-2 तास जा असा विषय, त्यामुळे त्यांना इकडे ठेवण्यात आलेलं आहे. बट त्यांच्यासोबत सगळी सोय पण केली असेल डेफिनेटली, त्याशिवाय ते कामं नसेल करत ना. ठीक आहे ना, सो आहे सगळं छान आहे, मस्त आहे. चहाचा थोडासा इश्यू आहे फक्त. चाय पत्ती बनवता येते, चाय नाही बनवता येते. हां, हे ग्रीन टी पण दाखवतोय. This you try करना green tea है. दिस इज द ग्रीन टी. Yeah, this only green tea. अच्छा, ओके, ग्रीन टी. This one a normal tea. नॉर्मल Test. त्या पानामध्येच 2 आहेत. दाखव ना पानं ती. हे काय दाखव, तेच घे ना पानं. डायरेक्ट झाडाचं दाखव ना पान. नवीन पान दाखव. हे ना मित्रांनो, हे जे ना हे फक्त वरचं कटिंग करतात. हा बघ दाखव ग्रीन टी वाला. नाही, 1 मिनिट. अण्णाने आपल्याला थोडीशी माहिती दिली. ठीक आहे, तर चहाच्या मळ्यामध्ये आपण तोडलं नाही का, ते पान तोडलं आणि अण्णाने माहिती दिली की हे जे पानं आहेत ना, ठीक आहे, पानं म्हणजे नॉर्मल टी झालं. आणि तेव्हा हे जे आहे ना हे नॉर्मल टी झालं पानं, आणि हे पानं काढले. ठीक आहे, हे झालं ग्रीन टी. मस्त छान माहिती दिली पण. ॲक्च्युली युनिक. हां, युनिक म्हणजे आता आपण हे घरी जाऊन आहे ना याचं ग्रीन टीच बनवू. थांबा मित्रांनो, मगाशी काय झालं माहिती, आता चांगला रस्ता लागलेला आहे. ठीक आहे, जसा तो म्हणला की ऑफ रोड स्टार्टेड, मला वाटलं काय म्हणतोय आता जे त्यांनी आहे ना ती गोष्ट डोक्यात आणली आणि म्हणून तुम्हाला सांगतोय. तो म्हणला ऑफ रोड स्टार्टेड, म्हणलं हा काय ऑफ रोड आहे, चांगला रस्ता डायरेक्ट ऑफ रोडिंग. मग जबरदस्त. अण्णा आम्हाला हा ऑफ रोड वाटलेला. दीपक अण्णा लय भारी आहे बाई. हे बघा वोटिंग चाललं, वोटिंग. फक्त माझ्या मागं बघा, वोटिंग. सगळ्या प्रकारचे झेंडे लागले, झेंडे दिसले का? सॉरी, दिसले दोन पर्सन येते इलेक्शनला. LDU. मित्रांनो, आपण आलेलो आहे फॅक्टरी फ्रेश, म्हणजे त्यांचं TG आउटलेट असतं ना तिथलं, HML टी आउटलेटमध्ये आलेलो आहे आणि हे त्यांचं आउटलेट आहे. इकडं सगळीकडे म्हणजे इकडं पण चहा आणि पावडर वगैरे सगळं. हे दीपक अण्णा आणि बाकी सगळं मिळतं. ठीक आहे, तर त्यांना म्हटलं आपण चहाला थोडं टेस्ट करायला द्या. ते बोलले की नाही, चहाला नाही, बाहेर आपले टी शॉप आहे त्यांचं, तिथं आपण चहा घेऊया. पण इथं यस टेल मी, त्यांचं म्हणणं आहे की हे वर्ल्ड बेस्ट टी आहे. बट डेफिनेटली आपण पिऊ आधी. फर्स्ट विल ड्रिंक देअर अँड इफ वी लाईक देन विल डेफिनेटली बाय. चॉकलेट अण्णा, चॉकलेट. आपण चॉकलेट टेस्ट करू पहिलं, मग चॉकलेट घ्यायचं का नाही ते विचार करूया. कारण की चॉकलेटला मी कालपासून क्रेविंग चालू आहे माझं. व्हाईट रायझिंग. विच वन? दिस वन. दिस इज व्हाईट रायझिंग. तिकडे इकडे स्वस्त आहे. हाय, पावडर 200 रुपये. मँगो फ्लेवर.
व्हाईट रायझिंग इज गुड. एक नंबर. चॉकलेट दिस इज पक्का युअर्स. येस. मिल्क टाईप. मिल्क रायझिंग. टेस्टिंग सगळे द्या मला. प्रीमियम कोको. प्रीमियम कोको. मिल्क फ्लेवर. This one. मिल्क फ्लेवर. मिल्क फ्लेवर. नट्स राईसिंग बटर क्रंची. व्हाईट राईसिंग. व्हाईट राईसिंग बटर क्रंची कॅश्यू आलमंड पिस्ता. और दिस स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी. This ऑरेंज. फ्रूट पल्पी साडा सर. व्हाईट क्रिस्पी लो. व्हाईट क्रिस्पी. व्हाईट क्रिस्पी. व्हाईट क्रिस्पी. ये मिल्क बटर व्हाईट क्रिस्पी. थोडं तू खा थोडं माझं. मिल्क बटरस्कॉच. काय म्हणलं बाकी टेस्ट केलं का नाही? नका तुम्ही टेस्ट करा ना. फ्रूटचं छान नाही. आम्ही सांगतो तो घ्या. बटर जास्त वाटतं. व्हाईट क्रंची. अरे भाई अरे काय दिलं हे ते खाऊन बघ ना. ऑरेंज. एक नंबर लागतं. अण्णा व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? अर्जुन. अर्जुन अण्णा. अर्जुन अण्णा इज व्हेरी गुड. दिस इज दो नंबर वाला. डोंट फ्लेवर सर. दिस इज डार्क मिल्क व्हाईट क्रिस्पी लो क्रिस्पी मार्बल. हे खाऊन बघितलं. दॅट इज फ्रूट टाईप. गिव हिम स्मॉल. हे घेऊ आपण थोडं. आणि किती मला ते मी ना खाल्लं. फ्लेवर. हा फ्लेवर टेस्टिंग फर्स्ट. चॉकलेट बॉल्स. वन ड्राई फ्रूट सर. छान लागतं. खाऊन बघितलं. स्ट्रॉबेरी. सर वन ड्राई फ्रूट. स्ट्रॉबेरी पाइनएप्पल ट्राई जिंजर अन्ना दिस इज ट्राई अमला दिस इज फॉर ट्राय. चाको बॉल्स. ट्राई दिस वन. गिव मी दिस वन. ये दिखाओ ना व्हाइट वाला दिखाओ. दिस वन. And what is that? This one? What is this? व्हाईट मार्बल. व्हाईट मार्बल. Small. हे बघ 250 ग्राम. चॉकलेट आई शपथ बापरे कालपासून जी क्रेविंग होती ना. म्हणजे One type 300. नॉट फॉर मी. मिल्क डार्क वन. दिस वन. मिल्क मार्बल. अन्ना शी वांट दिस व्हाईट क्रिस्पी. क्रिस्पी. हा ते तर त्याच्यामध्ये व्हाईट वाला बघ 300 मध्ये. व्हाईट क्रिस्पी. व्हाईट क्रिस्पी. हा अन्ना व्हाईट क्रिस्पी. यस. व्हाईट क्रिस्पी. हे सगळे जे चॉकलेट आहेत ना कडक आहे कडक. शपथ कालपासून एक मिनिट वन फ्रूट पल्पी साडा. ऑरेंज पाइनएप्पल पिस्ता. अजून अण्णा सर. थँक्यू व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी गुड. थँक्यू सो मच. नाईस वन गुड वन. पे करा. फ्रूट चिली सर. फ्रूट चिली. पे दिस इज ऑल्सो वी हॅव इन अवर स्टेट महाराष्ट्र. बट गुड. थँक्यू अण्णा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. हो काय झालं? ती बोलती तिकडं चॉकलेट फॅक्टरी कुठं आहे तिकडे. ते थांबणार आहे. ती बोलली होती थोडे जास्त नका आणू तिकडं पण घ्यायचं. मग इथं एक काम कर ना एकच बॉक्स घेऊन टाका. तिच्या आवडीनं. चहा पिऊन बघूयात तिथला. यांच्या वर्ल्ड बेस्ट टी म्हणतायत तो चहा पिऊन घेऊयात. आणि आपण एक बॉक्स घेतला आहे. एक बॉक्स घेतला आहे चॉकलेटचा. बॉट मॅडम. मित्रांनो आतापर्यंत आहे ना जिकडे सगळीकडे पाणी कमी साखर जास्त साखर कमी असं भेटलं. पण हा चहा मला खूप आवडला. जिंजर HMLच्या इथे आउटलेटच्या इथे. बाकीच्या गाड्यांना आहे ना असं कुठं थांबवलंय का नाही वी डोंट नो. पण आम्हाला असं कळलं की गाड्या त्यांच्या पोहोचल्या बाकीच्या आपल्या ज्या 6-7 गाड्या बाकीच्या होत्या त्या पोहोचल्या असं कळलं आम्हाला. पण आम्हाला थांबून चहा खरंच चांगला होता. म्हणजे त्यामध्ये वॉटेवर थोडंसं हा म्हटलं चहापत्ती वाटते बट चहा खरंच चांगला होता. काय म्हणणे साखरवरती टाकायचं नाही पण चांगला वाटला. म्हणजे आत्तापर्यंत बेस्ट. ही चाय बेस्ट. आतापर्यंत बेस्ट चहा होता. काय म्हणते प्रीमियम क्वालिटी होती ना ती. हा प्रीमियम क्वालिटी. ती बोलली पण ना आपल्याला प्रीमियम क्वालिटी. वर्ल्ड बेस्ट टी आय कॅन से नाही राईट नाव. अण्णाला विचारलं तू वोट कधी टाकणार आहे. अण्णा म्हणले तुम्हाला ड्रॉप केलं की लगेच टाकणार आहे. म्हणलं मग कोण LDF का. म्हणले LDF जिंदाबाद. LDF. अण्णा खुशच झाला ना बाई. वोटिंग पॉईंट होता ना ग. वोटिंग पॉईंट.
हाव यू दाखव टीम म्हणता हे माय मागं दिसतं सगळ्यांना असं आहे. हा वाटतं होती पॉईंट आपल्या इकडे नसते कुठे रे एवढं नाही लावत झेंडे. आपल्याला लावत येतच नाही झेंडे लावतच नाही आपल्या इथं. फक्त माहीत बाय 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 माय Back फायनली कुठे मित्रांनो पोहोचलेलो आहे. दीपक अण्णा थँक्यू सो मच अण्णा. दीपक अण्णा हा थँक्यू अण्णा. फायनली पोहोचलो. एक नंबर भाई एक्सपिरियन्स ना आलंय डेंजर मस्त. चला चला आपल्याला जायचं आता. चला नाश्ता बिष्टा काय असेल ते करू, थोडंफार पोटाला खाऊ आणि निघू पुढच्या दिशेने. पण भारी हे आमचं हॉटेल आहे. काल पूर्ण अंधार होता, आता बघा. बॅगा घेऊन डायरेक्ट खाली आपल्याला यावं लागलं कारण की काहीच टाईम मिळाला नाही शूट करायला. पण आवरून वगैरे यायला थोडंसं लेट झालं. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता आपण खाऊयात थोडंसं मस्तपैकी पोळी भाजी आणि आवश्यक इडली. सो एवढं खाऊयात आणि निघूयात.